श्री स्वामी समर्थ. आज आपण ग्रह सूर्य आणि ग्रह चंद्र स्पेशल आयुष्य कसं बर्बाद करतात किंवा ग्रह तुमचं नशीब कसं चमकवतात हे पाहणार आहोत. तर तुम्ही कधी विचार केला आहे का काही लोक खूप मेहनत करूनही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत आणि काहींच्या आयुष्यात अचानक समस्या येतात, पैसा जातो, नातेसंबंध तुटतात, आरोग्य बिघडतं. कारण ऐकून तुम्ही असे थक्क व्हाल. हा ग्रहांचा कोप. हो, ग्रह फक्त तुमचं नशीब बनवत नाहीत तर ते तुमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्तही करू शकतात. पण घाबरू नका, कारण आजपासून तुम्ही हे सगळं बदलू शकता. या सिरीजमध्ये आपण प्रत्येक ग्रहांचं गुप्त रहस्य उघडणार आहोत. कोणता ग्रह कधी रागवतो आणि तो काय नुकसान करतो आणि त्याला शांत करण्याचे गुप्त उपाय. आजच्या पार्ट 1 मध्ये सूर्य आणि चंद्र तुमच्या आयुष्याचे 2 सर्वात महत्त्वाचे ग्रह. तर तुमचा अहंकार की तुमची ताकद. सूर्य बिघडला तर काय होतं? जर तुमचा सूर्य कमजोर असेल तर आयुष्यात तुम्हाला हे अनुभवायला मिळू शकतं. लोक तुमचा आदर करत नाहीत, कितीही काम करा, ओळख मिळत नाही, वडिलांशी सतत वाद, सरकारी काम अडकतात आणि आत्मविश्वास पूर्णपणे कमी होतो. तुम्हाला वाटेल, मी एवढा प्रयत्न करतो तरी यश का नाही? यामागे सूर्य दोष असू शकतो. सूर्याचे भयानक परिणाम काय होतात? तर समाजात मानसन्मान कमी होतो, लीडरशिप नाहीशी होते, लोक तुमचं ऐकत नाहीत, करिअरमध्ये सतत अडथळे, काही लोक तर पूर्णपणे इगो किंवा कमीपणाच्या भावनेत अडकतात. सूर्य मजबूत करण्याचे जबरदस्त उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण अशाच माहितीसाठी तुम्ही पार्ट 2 पुढच्या माहितीसाठी तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सूर्य मजबूत करण्याचे जबरदस्त उपाय. हे उपाय रोज केल्यास 21 दिवसात फरक दिसतो. रोज सकाळी सूर्योदयाला पाणी अर्पण करा आणि तांब्याच्या लोट्यातून करा. महत्त्वाचं म्हणजे मंत्र ओम सूर्याय नमः 11 किंवा 108 वेळा तुम्ही हा मंत्र म्हणा. गव्हाचे दान करा. कोणत्या दिवशी करायचं आहे? तर रविवारी गव्हाचे दान करा. वडिलांचा आदर करा. हा सर्वात मोठा उपाय आहे. रिअल सिक्रेट म्हणजे तुमच्यासाठी जास्त लोकांना माहीत नाही. जर तुम्ही रोज सूर्याला पाणी देताना तुमच्या इच्छा मनात स्पष्ट बोललात तर सूर्य तुमची एनर्जी वाढवतो. चंद्रग्रह मनाचा राजा. म्हणजे चंद्र खराब असेल तर काय होतं? तर सतत चिंता, टेन्शन, झोप येत नाही, मन शांत राहत नाही, डिप्रेशनसारखी भावना निर्माण होते, छोट्या गोष्टीतूनही दुखावणं होतं. त्यामुळं तुम्ही विचार कराल, माझं मन इतकं अस्थिर का आहे? याचं कारण चंद्र असू शकतो. चंद्राचे परिणाम काय होतात? तर निर्णय घेता येत नाही, नातेसंबंध बिघडतात, प्रेमात अपयश मिळतं, आईशी मतभेद निर्माण होतात आणि आयुष्य पूर्णपणे भावनांमध्ये अडकतं. चंद्र शांत करण्याचे उपाय काय? तर सोमवारी तुम्ही दूध दान करा. मंत्र ओम चंद्राय नमः हा मंत्र जप करा. रात्री चंद्राकडे पाहून 5 मिनिटं ध्यान करा. आईचा सन्मान करा. हा सर्वात पॉवरफुल उपाय आहे. सिक्रेट तुमच्यासाठी. तर रात्री झोपण्यापूर्वी चांदण्या प्रकाशात 2 मिनिटं उभे राहा. यामुळे मन शांत होतं आणि चिंता कमी होते. हे तर फक्त सुरुवात आहे. पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत मंगळ आणि बुध, जे तुमचं करिअर, पैसा आणि नातं पूर्णपणे बदलू शकतात. जर तुम्हाला पुढचा भाग हवा असेल तर कॉमेंट करा पार्ट 2 आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा भाग तुमचं आयुष्य बदलू शकतो. श्री स्वामी समर्थ.